गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। कान्हा आता 108 दिवसांचा झाला. आपल्याकडे करतात ना 3 महिने 3.25 महिने झाले की मग जरा तसं कानाच्या बाबतीत 3 महिन्याचा झाला असं नाही म्हणत, बरं का. 3.25 महिन्याचा 108 दिवसांचा झाला. आणि मग यशोदेला वाटलं की आता कानाचा अंग परिवर्तन महोत्सव करूयात आपण. बघा काय सगळे महोत्सव आहेत ना इकडे. पहिला जो आपण पाहिला ना सकाळी झाला तो नंद महोत्सव आहे बरं का. आता अंग परिवर्तन महोत्सव. अंग परिवर्तन म्हणजे कान्हा या कुशीवरून त्या कुशीवरती वळायला लागला, बस, बाकी काही नाही. इथे गोपांना गोपींना काहीतरी उत्सव पाहिजेत बरं का, बस. काही करून कान्हाकडे जाता आलं पाहिजे असं वाटतं. आणि यशोदा म्हणाली नंदबाबांना, नंदबाबा माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपण कान्हाचा अंग परिवर्तन महोत्सव करूया. तेव्हा मी काही यादी केली आहे, कोणाकोणाला बोलवायचं याची. नंदबाबा म्हणाले, अगं यादी काय करतेस, सगळ्या गावाला बोलवणं पाठव. मुलगा झाला त्याच्या आनंदात नंदांनी 1,00,000 गायी दान केल्यात बरं का. 1,00,000 गायी दान केलेले आहेत. म्हणजे काय ऐश्वर्य असेल बघा नंदांचं. एका गायीची सध्याची किंमत माहिती आहे का? कमीत कमी 1,00,000 रुपये बरं का. आत्ता कमीत कमी सांगतो मी तुम्हाला. आणि साध्या नाही दिलेल्या, सवत्स धेनू आणि सालंकृत दिल्यात पुढे. 1,00,000 सगळ्यांना बोलव. आणि काय तुझ्या आवडीचं काय? ती म्हणली मला त्या साड्या भारी आवडतात. बायकांना साड्या फार आवडतात बरं का. काय लग्नातली हिरवी वेगळी, मग हा दिसतोय तो जरा चिरीमिरी हिरवा, असं एकांनी मध्ये मला सांगितलं. हा वेगळा आहे बरं का. काय चिरीमिरी हिरवा, फिरता हिरवा, काय व्हरायटी असते. हा थोडा वेगळा आहे म्हणाले. हा हिरवाच आहे बुवा पण थोडा वेगळा आहे, त्यातली शेड आहे बरं का, पोपटी हिरवा. असं असतं की नाही. सगळं कपाट उघडतो आपण, म्हणजे भगिनी वर्गाचं सांगतो बरं का. सगळ्या साड्या बाहेर काढतात बरं का. आता उद्या होईल बरं का तुमचं असं. उद्या तुम्हाला वाटेल बरं का एवढ्या साड्या आहेत पण भगवंतांच्या विवाहाला घालून जाण्यासारखी नाही एक पण यातली. म्हणून मी फार आधी नाही सांगितलं बरं का. आपली जागा सेव्ह केली मी. आता काय फार जाता येणार नाही कुठे. कथा संपेपर्यंत दुकानं बंद, कुठेही जाता येणार नाही. दंडवते काकांना अनुभव आहे बरं का. ते म्हणाले सकाळ आहे ना मोकळी नाही ना. हा संहिता वाचा नाही म्हणतात, त्यामुळे सकाळी नाही जाता येणार. हे तुमच्याकडे आहे बरं का.
तिने यादी काढलं बरं का, जवळचं कोण आहे लांबचे कोण आहे. मग जवळचे आहेत ना त्यांना जरा भारीतली, जे कधीतरी येतात त्यांना जरा म्हणाले त्यातल्या त्यात कमी. नंद बाबा म्हणाले अगं सगळ्यांना एक सारख्या घे, काही काळजी करू नकोस, सगळ्यांना एक सारख्या घे, चांगल्या तुला ज्या आवडतात ना त्या तू घे बरं का, तुला ज्या आवडतील त्या घे, काही काळजी करू नकोस. ती खुश झाली बरं का. झालं, दिवस ठरला, 2-4 दिवस शिल्लक आहेत. तिने निरोप सगळ्यांना दिला आहे बरं का. असा असा कानाचा अंग परिवर्तन महोत्सव आहे. अंग परिवर्तन म्हणजे फक्त या खुशीवरून त्या खुशीवर वळायला लागलाय बरं का काना. आणि म्हणाली की सगळ्या जणी 4-4:30 वाजता जमणार दुपारच्या. काना जर या वेळेला झोपला ना तर बरं होईल. आम्हा सगळ्या मैत्रिणींना छान गप्पा मारता येतील. असतं की नाही आपलं असं, देव दर्शनाला म्हणून जातो, आळंदीला जातो आम्ही, रांगेत उभा राहतो. त्या आळंदीला गेलोय त्याचं काही वेगळंच असतं बरं का. पटकन दर्शन घ्या म्हणजे चहा पिता येईल. बघा आपलं कसं असतं बरं का. आपण संसारात आहोत ना, आपण प्रपंचात आहोत, त्यामुळे हे आपलं असं करतं. ती पण प्रपंचातलीच आहे ना. तिला असं वाटतंय काना झोपला ना तर बरं होईल, म्हणजे त्रास नाही कोणाला, रडणार नाही, काही नाही काही नाही. काना म्हणला आईच्या मनात तसं आहे का, ठीक आहे झोपतो. खरं तर ती वेळ त्याची झोपायची नव्हती बरं का. 4ला कान्हा खरं तर टक्क उठलेला असायचा. एकाने विचारलं तो पुण्याचा होता का. 4 वाजता उठलेला असायचा टक्क. आणि कान्हा छान डोळे मिटले, अगदी आळस वगैरे दिला बरं का, आळोखे पिळोखे दिले. आईला वाटलं किती शहाणं आहे माझं बाळ. आणि म्हणून तिनं काय केलं, मागच्या अंगणामध्ये एक शकट उभा होता. शकट म्हणजे गाडा, बैलगाडी, घोडागाडी, तर शकट. त्याला खालची एक जोडी बांधली आणि त्या जोडीमध्ये कानाला ठेवला. त्या शकटावरती दह्याचे रांजण आहेत, काही दुधाचे रांजण आहेत, काही तुपाचे रांजण आहेत, ते भरून ठेवले बरं का. दुसऱ्या दिवशी हा शकट मथुरेला जाणार आहे. हे सगळं विकायला हे रोजचं आहे. 2-3 दिवसाचं साठवायचं दूध, तेवढं साठलं ताजं काढल्या दारा की दुसऱ्या दिवशी सकाळी मथुरेला विकाय. आणि सगळ्या गोपी जमा झालाय बरं का. आणि यशोदेनं बोलवलंय म्हणून सगळ्या अजून भरजरी वस्त्र घालून आल्या होत्या बरं का. त्यातल्या त्यात भारीतली कुठली आहे, लग्नातला शालू कुठला आहे तो घातला होता. काय कांजीवरम, पैठणी, अजून काय राजमाता, जिजामाता, पेशवाई, इरकल, बनारसी. क्या बात आहे. अशा सगळ्या विविध प्रकारची वस्त्र परिधान करून त्या आल्या होत्या बरं का. कान्हा म्हणला कार्यक्रम माझा आहे, अंग परिवर्तन महोत्सव माझ्या नावानं, आणि मला टाकलं एका कोपऱ्यात. काय थांबा दाखवतो यांना सगळ्या. कान्हा तयार आहे हो, वाटतो तेवढा तसं नाही, नटखट आहे. आणि त्याच वेळेला काय झालं, कंसानं एक त्याचा सहकारी पाठवला होता बरं का. एक असुर होता, तो त्या शकटावरती बसला म्हणून त्याचं नाव शकटासुर. त्यानं असा विचार केला की आता हा शकट मी शकटावरती बसावं आणि तो शकट दाबावा, कारण शकटाच्या खालती ते बांधले ना पाळणा छोटा कानाचा, जोडी बांधली. तो दाबला की तो गाडा त्याच्या अंगावरती जाईल आणि ते खालचं जे मूल आहे बारचं ते गटप राहणार, असं त्याच्या मनात चाललं. कान्हानं बघितलं बरं का त्याला आलेलं, आणि कान्हा म्हणाला मामाकडनं नवीन पाहुणा आलेली दिसतोय हा, याला काहीतरी केलं पाहिजे बरं का. आणि कान्हानं काय केलं, कान्हानं आपला एक लाथ मारली असं म्हणतात बरं का, पाय उंच केला. कान्हाला काही गरजच नाही बरं का पाय उंच वगैरे करायची.
पाय उंच केला तो इतका उंच केला की कान्हाच्या सकट तो शकट आकाशामध्ये उडाला, असा उल्लेख आहे बघा. आणि तो पडला तेव्हा तो उलटा झाला होता, म्हणजे तो शकटासूर वर बसला होता, आकाशातनं पडताना तो शकटासूर खाली आला आणि त्याच्या अंगावरती तो शकट पडला आणि तो असुर गतप्राण झाला. त्याच वेळेला त्या शकटावरती जे दही, दूध, लोणी, तूप याचे रांजण भरून ठेवले होते ते सगळे फुटले आणि ते सगळे अंगणामध्ये पसरले बरं का. एवढा मोठा आवाज कसला झाला हे बघण्याकरता म्हणून गोपी धावल्या तर तेल तूप कसं असतं माहिती आहे ना आपल्याला, त्याच्यावरनं पाय घसरतो बघा. दूध सांडलंय तर आपण पटकन पुसून घेतो, तूप सांडलंय पटकन पुसून, आणि सगळ्या त्या मागच्या अंगणामध्ये एक एक करत घसरून पडायला लागल्या बरं का. तुपाचा छोटासा जरी डाग पडला ना त्या साडीवरती, आणि ड्रायक्लीन करा किंवा काही करा, काही जात नाही. ही कथा कशा करताय भागवतामध्ये? ही कथा हे सांगण्याकरता की दही, दूध, तूप, लोणी ह्या सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत. ह्या ज्या साड्या द्यायला आणल्यात ना तुम्ही, ह्या सुद्धा सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत. भगवंत म्हणतात तुम्ही जर मला दूर लोटलत ना आणि उपभोग्य वस्तूंना जवळ केलत ना तर मी तुमच्या संसाराचा गाडा असाच उलटा पाडणार. हे सांगण्याकरता ही शकटासुर लीला आहे बरं का. ह्या केवळ कथा नाही आहेत. हे आपण ज्या मार्गानं चाललोत ना, परमार्थ मार्गानं चाललेलो आहोत ना, त्याच्यावरचे हे महत्वाचे टप्पे आहेत बरं का. आम्ही किती सावधान असलं पाहिजे ह्याच्याकरता आहेत हे सगळं. यशोदेला फार वाईट वाटलं बरं का. एवढ्या सगळ्या जणी माझ्याकडे आल्या आणि त्यांची ती वस्त्र खराब झाली बरं का. तिनं नंदबाबांना बोलून दाखवलं बरं का. हो नंदबाबा, मला फार वाईट वाटतंय हो. नंदबाबा म्हणाले काही काळजी करू नकोस, आपण पुन्हा सगळ्यांकरता नवीन साड्या. एक खराब झाली ना, एकच्या बदल्यात 2. तेव्हापासून ती ऑफरची स्कीम सुरू झाली बरं का. 1 के बदले में 2. शकटासुर मारला. त्याच्यानंतर त्या दामोदर लीलेमध्ये भगवंतांनी यमल अर्जुन वृक्षांचा उद्धार केला. माहिती ना, ते दोरी बांधली बघा भगवंतांच्या कमरेला. दाम उदर लीला अशी ती दामोदर लीला. भगवंतांनी नाम धारण केलं बरं का त्या लीलेमुळे, दामोदर लीला. आणि आता एक दिवस गर्गाचार्य आले त्यांच्याकडे. गर्गाचार्य कोण आहेत? खरं तर गर्गाचार्य हे वासुदेव आहेत ना, वसुदेव, या वसुदेवांचे कुलपुरोहित आहेत बरं का. वसुदेवांनी त्यांना सांगितलं की गर्गाचार्य अशी अशी माझी 2 मुलं नंदाकडे वाढत आहेत, तेव्हा त्यांचं तुम्ही नामकरण करा. म्हणून गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्यांनी त्यांचं नामकरण केलं. पण म्हणाले नामकरणाला कोणाला बोलवू नका, नाहीतर कंसाच्या रक्षात येईल, मी तुमच्याकडे आलो होते. म्हणून अगदी ह्या 5-6 जणांमध्ये नामकरण झालंय बरं का. मोठा जो आहे ना तो राम, पण याचं बल अधिक आहे म्हणाले, म्हणून बलराम. आणि हा जो धाकटा आहे ना, हा कसा आहे म्हणाले, हा सावळा आहे, पण तेवढंच त्याचं वैशिष्ट्य नाही बरं का. हा जगातल्या सगळ्यांना आकर्षून घेणारा आहे आपल्याकडे, म्हणून हा कृष्ण. नामकरण झालं आणि यशोदेनं गर्गाचार्यांना विनंती केली बरं का. गर्गाचार्य, माझी एक विनंती आहे बरं का तुम्हाला. गर्गाचार्य म्हणाले काय? तुम्ही आमच्याकडे आज प्रसादाला थांबाल का? भोजनाला थांबाल आमच्याकडे? गर्गाचार्य म्हणाले नाही, मी कोणाच्या हातचं खात नाही का. ती म्हणाली तुम्हाला
कोरं अन्न देते, म्हणजे न शिजवलेलं देते. काय तुम्हाला हवं ते तुम्ही करून पण आमच्या घरी थांबा, थोड्या वेळ थांबा आमच्याकडे. ठीक आहे म्हणाले. मग मला खिरी करता ते काय साहित्य. गर्गाचार्यांनी स्नान वगैरे केलं. पुन्हा आपल्याकडे त्रिकाल स्नान आहे बरं का. आणि संध्या, परवा आला होता हा विषय संध्येचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा बरं का. आणि ज्यांना संध्येचा अधिकार नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी हरिपाठ करायचं बरं का. माऊलींचा हरिपाठ म्हणायचा. ते दोन्ही सारखंच आहे बरं का. ज्यांना काही अधिकार नाही त्यांनी हरिपाठ करायचा, काही अडचण नाही. आणि गर्गाचार्यांनी ती चूल मांडली. तिनं सगळं दिलं, पातेलं वगैरे दिलं, शिदा दिला, तांदूळ, साखर. 12-12:30 वाजलेत बरं का. गर्गाचार्य अनवाणी पायानी नदीवरती गेले. ती भांडी पुन्हा धुतली बरं का. आणि तिथलं पाणी घेऊन आले पुन्हा. हे सगळं 12-12:30 चाललंय बरं का. दुपारी ऊन तापलंय. गर्गाचार्यांनी खीर बनवली. त्याच्यावरती अर्धवट उघडं झाकण ठेवलं, तुलसीपत्र वाहिलं त्याच्यावरती. आणि भगवंताला त्याचा नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवला असा शब्द आहे बरं का आपल्याकडे. वास्तविक तो समर्पण करायचा असतो बरं का. कसं दाखवतात, आता हे श्लोक वगैरे म्हणतो आपण, ठीक आहे, पण ज्या इष्टदेवतेला तो नैवेद्य समर्पण करायचा आहे त्याची कमीत कमी 1 माळ करायची बरं का. आणि त्याच्यानंतर मध्ये काय आहे ते सगळं त्यांनी काय, ओम नमो भगवते वासुदेवाय 1 माळ केली. डोळे बंद आहेत बरं का गर्गाचार्यांचे. आणि म्हणाले, हे देवाधिदेवा. कान्हा रांगतोय बरं का. देवाधिदेवा म्हणजे मीच म्हणाले. हे ईश्वरा. कान्हा म्हणाला, हे ईश्वरा म्हणजे मीच. हे नारायणा. पक्की खात्री पडली मला, म्हणजे मीच. हे सगळं कोण आहे, हे मीच आहे. हे लक्ष्मीपते. हा बास म्हणाले. आता माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही बरं का. माझा प्रसाद ग्रहण करा. कान्हा रांगत 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 गेला. ती झाकणी काढली, हात घातला, सुरू. गर्गाचार्यांनी डोळे उघडले तेव्हा कान्हा मस्त ती खीर खातोय बरं का. गर्गाचार्य म्हणाले, अगं यशोदे, काय ग हे. पुष्टी केली ना त्यांनी. आता पुन्हा मला करायला लागेल का सगळं. ती म्हणाली, क्षमा करा गुरुदेव, मी पुन्हा तुम्हाला सगळं देते बरं का. पुन्हा तिला ते सगळं द्यायला लागलं बरं का. दुसरी भांडी दिली. गर्गाचार्य पुन्हा 2-2:30 वाजता नदीवरती गेले. पुन्हा ते सगळं धुतलं, पुन्हा ते पाणी आणलं, दूध तापत ठेवलं, पुन्हा ती खीर शिजली अर्धा-पाऊण तासात. पुन्हा तेच बरं का. 108 वेळा नामस्मरण झालं. डोळे मिटले. हे नारायणा. कान्हा म्हणाला, मीच. हे ईश्वरा, मीच. हे देवाधिदेवा, मीच. हे लक्ष्मीपते. कान्हा म्हणला, मलाच बोलवत आहे, बाकी कोणी नाही बरं का. पुन्हा गेला, पुन्हा ते केलं बरं का. 3दा असं झालंय असं उरलंय. आणि चौथ्यांदा म्हणजे बघा, 12:30ला सुरू झालं. 1-1 तास जरी पकडला ना तरी 4:30 वाजलेत संध्याकाळचे. तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थानं उपवास घडलाय बरं का. काल आपला उपवास असा विषय आला म्हणून सांगितलं. खऱ्या अर्थानं उपवास घडलाय त्यांना. चौथ्या वेळेला यशोदा म्हणाली, गुरुदेव तुम्ही खीर करायला घेतलीत ना की मी कान्हाला झोपवते माझ्या मांडीवरती. झालं. त्यांनी ते सगळं परत केलं. पुन्हा पाय भाजतायत. ऊन. नदीवर गेले, पाणी आणलं, ते ठेवलं. यशोदेनं कान्हाला मांडीवरती घेतलं बरं का. आणि तिला असं वाटतंय आता कान्हानं झोपावं. कान्हा म्हणला, मी काही कोणाचं ऐकत नाही, काही सगळ्यांनी माझं ऐकायचं.
जशी ती खीर तयार व्हायला लागली तसं कान्हाने योगमायेला सांगितलं, योगमाये जरा आईला झोप लागेल असं काहीतरी कर. यशोदेनं काय केलं, कान्हाला खाली ठेवलं आणि ती आडवी झाली. बस पुन्हा यांची खीर तयार झाली, झाकण ठेवलंय. नारायणा, कान्हा म्हणला तीनदा जे झाले ना तेच या. नारायणा म्हणजे मीच, देवाधिदेवा मीच, लक्ष्मीपते मीच. पुन्हा गेला बरं का कान्हा, पुन्हा तेच झाकण सरकवलं, पुन्हा खीर खायला सुरुवात. गर्गाचार्यांनी डोळे उघडले तेव्हा कान्हानं गर्गाचार्यांच्या असा ओठांवरती हात ठेवला बरं का. बोलू नका म्हणला, बोलू नका. गर्गाचार्यांना काही कळे ना काय झाले नेमकं. कान्हा म्हणला, तुम्ही ज्या नारायणाची आराधना करताय ना तो नारायण मीच आहे. तिथे भगवंतांनी चतुर्भुज रूपामध्ये गर्गाचार्यांना दर्शन दिले बरं का. चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले आणि म्हणाले, हे फक्त आईला सांगू नका बरं का, हे फक्त आईला सांगू नका. आणि पुन्हा बालक रूप घेतलं आणि आता भगवंत गर्गाचार्यांच्या मांडीवरती बसले आणि आपल्या हाताने गर्गाचार्यांना खीर भरवत आहेत. यशोदेला जाग आली बरं का. यशोदानी पाहिलं कान्हा इकडे तिकडे कुठेच नाही, धावत धावत गेली तर गर्गाचार्यांच्या मांडीवर बसलाय कान्हा. आणि ती पटकन त्याला उचलून घेणार ना, तेवढ्यात गर्गाचार्य म्हणाले, राहू दे ग, राहू दे, राहू दे. यशोदे तुला खरं सांगू का. कान्हा म्हणाला, बहुतेक बिंग फोडतायत माझं. यशोदे हा साक्षात नारायण आहे, नारायण. यशोदेनी पटकन कान्हाला उचललं बरं का आणि म्हणाली, गर्गाचार्यांना सुद्धा काही कळत नाही, हा काय नारायण, हा माझा कान्हा आहे. नारायण चतुर्भुज असतो हे मनात चाललंय बरं का तिच्या. कान्हानं जाणलं. कान्हा आईला म्हणाला, आई हो का ग चतुर्भुज, हो. ती म्हणते, नको रे बाबा, तू आपला 2 हातांचाच बरा. हा, तो म्हणाला, बरं झालं आई हो नाही म्हणाली, नाहीतर गडबड झाली असती माझी. विश्वरूप दर्शन 2दा दिलंय बरं का मातेला आणि नंदबाबांना 1दा दिलंय. त्या दामोदर माती खाल्ली वगैरे आपण तो सगळा प्रसंग पाहिला, त्याच्यात दिलाय. आणि मग असं लक्षात आलं की आता इथली जे गवत आहे ना, जो चारा आहे ना, तो कमी पडतोय. म्हणून या सगळ्यांनी ठरवलं की आता आपण गोकुळ सोडायचं आणि जवळच वृंदावन नावाचं जे ठिकाण आहे त्या वृंदावनात जाऊन वसती करायची. कान्हानं दोन्हीकडे भरपूर लीला केल्या, गवळणींच्या तर अनेक लीला आपल्याला माहिती आहे. वृंदावनामध्ये गेला आणि काही दिवस मध्ये गेले बरं का. आणि कान्हा म्हणाला, आई आता 6-7 वर्षाचा आहे कान्हा त्यावेळेला. 8व्या वर्षी तर हे सगळं सोडलंय काम. मी जरा मोठा झालोय ना, तेव्हा मी आता रोज आपलं जे गोधन आहे ना ते चालण्याकरता म्हणून वनामध्ये जाणार आहे. त्या गोवर्धनाच्या आजूबाजूला जो सगळा परिसर आहे ना तिथे जाणार आहे. तेव्हा असं कर, तू उद्या छान मला छान नटव, मला सुंदर सुंदर दिसलं पाहिजे. मी राजा आहे की नाही, नंदांचा मुलगा आहे बरं का, त्यामुळे नंदांनंतर तोच होणार आहे या अर्थानं. ती म्हणाली, अरे कान्हा तुला कसं काय जमेल हे सगळं. कान्हा म्हणाला, जमेल, तू काही काळजी करू नकोस. आणि कान्हा त्या दिवशी बरोबर 4:30ला उठला बरं का. बघा, ट्रिपला जायचं असलं की मुलं लवकर उठतात की नाही, शाळेत जायचं असेल की
अरे उठ अरे उठ, सकाळी शाळेत त्यांनी आठवा जरा काय होतं. पण त्याच मुलाची ते बघा लगेच बघता येतं. पण त्या तोच मुलगा किंवा तीच मुलगी ट्रिपला जाणार आहे, सकाळी 6:30ला तयार आहे सगळं, आणि त्यावेळेला एकदम व्यवस्थित वागतात बरं का. तसं तसं आहे ना, कानाकरता ट्रिप आहे ती. आवरलं वगैरे छान. यशोदा गुडघ्यावरती बसले बरं काय, असा छोटा आहे का. कान्हाला सुंदर पितांबर नेसवला, ती मेखला लावली बरं का. कान्हाला नटवते हो, सगळ्यांमध्ये सुंदर दिसला पाहिजे की नाही. आपण ऐकलं ना आता, हरी सुंदर नंद मुकुंदा. हा ना, सुंदर आहे दिसायला. ती मेखला लावली, बाजूबंद, पायामध्ये छान पैंजण घातलीत कानाच्या, आणि कानानं आरशात पाहिलं बरं का. आई जरा डोक्यावरती एखादा छान किरीट घातलास तर अजून उठून दिसेल मी, म्हणून किरीट घातला बरं का. आणि यशोदेनं काय केलं, त्या किरीटामध्ये एक मोरपीस खोवलं, आणि तिचा विश्वासच बसेना, हाच माझा कान आहे, हाच माझा कान आहे. किती सुंदर दिसतोय कान्हा, किती सुंदर दिसतोय. ते साक्षात परब्रह्म आहे ना, ते साक्षात परब्रह्म. इतका गोड दिसत होता, इतका गोड दिसत होता, इतका गोड दिसत होता. कान्हा धावत 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 आत गेला, आणि आतल्या खोलीतून एक वेणू घेऊन आला. यशोदेने पाहिलं की हा कान्हाच्या हातात वेणू आहे. कान्हा तुला वेणू वाजवता येते. तो म्हणला हो येते ना. कधी शिकलास हे कान्हा. अगं आई हे काही मला शिकायला लागत नाही, काही हे सगळं तर मीच निर्माण केलंय. यशोदा म्हणते काय काय बोलायला लागला आहे माझा मुलगा. अरे पण कान्हा हे काय करणार तू. काही नाही म्हणाले, वृंदावनात गेलो ना की मी या वेणूचा नाद करणार बरं का. त्या वेणूच्या नादानं काय होईल तर जी गाई वासरं लांब 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 चरायला गेलीत ना, ती त्या वेणूच्या नादानं पुन्हा माझ्याजवळ येतील बरं का. आणि म्हणून कान्हानं तो वेणू आपल्या हातामध्ये घेतला बरं का. यशोदा आतल्या खोलीत गेली आणि कान्हा करता त्या मोजड्या असतात ना चपला, त्या घेऊन आली. कान्हा म्हणला आई छे गाई कुठे पायात घालतात का. गाई कुठे पायात घालतात. मी असाच फिरणार आहे अनुभव, मी असाच फिरणार. आणि सगळ्या वृंदावनामध्ये ही बातमी पसरली बरं का की कान्हा आता गाई चरण्याकरता म्हणून जाणार. आणि त्यांना असं वाटतंय की कान्हाचा एवढा विरह आम्हाला होणार, म्हणून सगळ्या गोपी आपल्या दरवाजावरती उभ्या राहिल्या आहेत बरं का. दरवाजाची जी चौकट आहे ना, त्या चौकटीला त्यांनी आपला डावा खांदा टेकवलाय आणि अशा थोड्या तिरक्या झाल्यात बरं का. आणि कान्हाच्या त्या आकृतीकडे पाहत आहेत. कान्हा असा चाललाय, छान पितांबर नेसलाय, गळ्यामध्ये मेखला आहे, कमरेला ती मेखला लावलेली आहे, गळ्यामध्ये हार आहे, बाजूबंद आहेत, तो सुंदर किरीट आहे, त्याच्यावरती ती मोरपीस आहे, आणि त्याच्या हातामध्ये वृंदावनामध्ये वाजवण्याकरता तो वेणू आहे. एका गोपीने विचारलं की हा वेणू नेमकं वाजवतंय कोण. तेव्हा दुसरी गोपी म्हणाली सांगू.
चरू विसरली बरं का. गाई व्याघ्र एके ठाई झाले. वास्तविक हे म्हणजे व्याघ्रानं गाईला खायचं असतं बरं का. पण त्या मुरलीचा नादच इतका मनोहर आहे. किती मनोहर आहे त्या मुरलीचा नाद. मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर मुरली मनोहर श्रीवत्सलांचन हृदय विलासन, श्रीवत्सलांचन हृदय विलासन, दीन दयाघन रे माधव, मुरली मनोहर रे माधव, माधव मुरली मनोहर. सुर नर किन्नर नारद तुम्बर, सुर नर किन्नर नारद तुम्बर, गाति निरंतर रे माधव, मुरली मनोहर रे माधव. आणि काय काय मनोहर वाटलं बरं का संतांना. नारद सतत जिचा मनोहर म्हणून उल्लेख करतायत. मग सुरनर किन्नर नारद तुंबरू नावाचे ऋषी आहेत बरं का, यांचा उल्लेख केला या पदात. ते पण नारदांसारखेच आहे, अखंड भ्रमण चालू. हे सगळे मनोहर 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 म्हणून उल्लेख करताना संत म्हणाले ही मुरली तर आहेच, पण त्याचबरोबरीने एका जनार्दनी त्रिभुवन मोहन, एका जनार्दनी त्रिभुवन मोहन, राखितो गोधन रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे. नाथ म्हणाले हे त्रिभुवन आहे ना, ते वेगळं काही नाही बरं का, ते म्हणजे सुद्धा माधवच आहे. एका जनार्दनी त्रिभुवन माधव. सगळीकडे जळी स्थळी काष्ठी पाषाणी मला त्याचं दर्शन आहे बरं का. नाथांना म्हणून स्वाभाविक 12 वर्ष नाथ त्याच्या बरोबर आहे, त्यामुळे स्वाभाविक. कान्हा सकाळी जो जायचा तो संध्याकाळी कधीतरी परत यायचा. आणि कान्हानं पाहिलं की अरे या आपल्या बरोबर जे येतात ना सगळे, त्यांच्या डब्यात
काय असतं काय एकेकांच्या तब्येती. आपल्या घरामध्ये दूध दुभतं एवढं आहे, हे कोणी दूध वगैरे पित नाही. कानानं मधुमंगलला विचारलं बरं का, भगवंतांच्या काही मित्रांच्या 5-6 मित्रांचा उल्लेख आहे. काय रे मधुमंगल, तुझी अशा काड्या का म्हणाले तुझ्या? दूध दही लोणी तूप काही घेत नाहीस? सकाळी उठल्या उठल्या एक ग्लासभर छान दूध प्यायला पाहिजे लहान मुलांनी. नाही म्हणाला कान्हा, आमच्याकडे सकाळी उठल्या उठल्या दूध पित नाही. मग काय? आमच्याकडे कान्हा उठल्या उठल्या चहा पितात. चहा पिला की मग कान्हा म्हणला मग तसंच होणार. म्हटलं कान्हा म्हणला चहा प्यायला, अरे हे काही कलियुग आहे का? कलियुगात चहा पितात सकाळी उठल्या उठल्या, द्वापार युगात नाही असं. मग आपण एक काम करूयात आता, आपण प्रत्येकाच्या घरी जाऊ आणि दही दूध लोणी तूप ज्यात ठेवलंय ना ते चोरूया आणि खाऊया. तुम्ही यथेच्छ खा, मी लक्ष ठेवतो. कान्हा एक जरा तो त्यातल्या त्यात चुणचुणीत होता बरं का. म्हणाला कान्हा, चोरी करणं पाप आहे. कान्हा म्हणला आता याला 70 वर्षानं बरोबर आठवलं चोरी करणं पाप आहे. हा पक्का कम्युनिस्ट दिसतोय. असं काय? कान्हा म्हणाला मला त्या पापक्षालनाचे सगळे मंत्र माहिती आहेत, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला. ठीक आहे. आणि झालं बरं का सुरुवात. रोज एकेकाच्या घरी जायचं, ते कपाट उघडायचं. पूर्वीच्या मातृवर्गाला आठवत असेल ते जाळीचं असायचं त्याला, ते फक्त त्याच्यात दूध दुभतं ठेवायचं, बाकी काही ठेवायचं नाही. याचा वास त्याला लागला नाही पाहिजे, त्याचा वास त्याला नाही. बरं ते सुद्धा दूध वर ठेवायचं, तर मग दही त्याच्या शेजारी नाही ठेवायचं. आठवा जरा. हल्ली काय सगळं आपण ते एकाच डबड्यात कोंबतो. काय म्हणतात त्याला? फ्रीज. शीत कपाट. शीत कपाट मराठीत त्याला शीत कपाट असं म्हणतात. आमच्या एक बाई म्हणतात ते खरं तर शिळं कपाट आहे. त्यात ठेवलं ना पदार्थ की तो शिळाच होतो बरं का. आपण दुसऱ्या दिवशी काढतो ताजा म्हणून, काही नसतं, ते शिळं असतं बरं का. शक्यतो त्यातलं खाऊ नका. आपण जी डॉक्टरची बिलं भरतोय ना, ऐकायला वाईट वाटेल तुम्हाला, पण तेच खरं आहे. सत्य हे नेहमी ऐकवत नाही आपल्याला. अनेक जण मला म्हणतात बरं का नंतर, बुवा तुम्ही फार ऐकवता बरं का, फार ऐकवता. तेच काम आहे बरं का इथे असलेल्या व्यक्तीचं. त्यांनी आपलं नुसतं काय छान केलं आहे आणि आयोजकांचे आभार आणि याचे आभार आणि माईकवाल्याचे आभार, हे काही त्याचं काम नाही बरं का. समोर जो बसला ना त्याच्या आणि आपल्या दोघांचे, फक्त त्यांच्या नाही आपल्यासुद्धा डोळ्यात अंजन घालणं एवढंच त्याचं काम. कथा कीर्तन प्रवचन पुराण हे तेवढ्या करताय बरं का, तेवढ्या करताय. रोज ताजं अन्न खा, आपले अनेक आजार कमी होतील. आपण ते काय 2-2, 3-3 दिवसाचं वरण ठेवतो, काय फोडणी देतो, काय त्याला नटवण्याकरता काय कांदा घालतात, लसूण घालतात, काय अजून. अरे 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 त्यामुळे होणारच आहे बरं का, परिणाम त्याचे होणारच आहेत, काही काळजी करू नका. चांगलं खाल्लं तर चांगले परिणाम, वाईट खाल्लं तर. आणि गोपींच्या लक्षात यायला लागलं बरं का की हे सगळे असे येत आहेत. कान्हा सगळ्या आपल्या मित्रांना एकत्र करतो आणि असं घेऊन येतो. एकाने विचारलं, कान्हा असं आपण करतोय, पण असं करताना काहीतरी आपलं एक मंडळ असायला पाहिजे ना रे, नुसतंच कसं आपलं? कान्हा म्हणाला, काही काळजी करू नका, आपण एक मंडळाची स्थापना करू.
कान्हा मंडळ म्हणलं की त्या मंडळाला एक नाव आलं, त्याला अध्यक्ष आला, हे सगळं करायला पाहिजे ना. त्याचं रजिस्ट्रेशन आलं, आमचे वकील साहेब आहेत बरं काही त्याचं रजिस्ट्रेशन आलं. बरं ते काय धर्मादाय आयोग त्याच्या अंडर असतं ना. हा कान्हा म्हणाला अध्यक्ष मी. एकाने सांगितलं बरं का कान्हाला, कान्हा म्हणजे वर्ष झालं होतं बरं का त्या मंडळाला, तेव्हा एकाने सांगितलं कान्हाला, कान्हा आता अध्यक्ष दादांना करूया का, दादांना करूया अध्यक्ष. कान्हा म्हणला नाही, अध्यक्ष मीच. मंडळ कुठले असू दे. काही लोकांनी हे इतकं पक्क केले ना, क्रिकेट बोर्ड म्हणू नका, बाकी नाव घ्यायला लावू नका, अध्यक्ष मीच. आणि नाव काय मंडळाचं, कान्हा म्हणला नवनीत चोर मित्र मंडळ. हा नावातच चोर घातलं बरं का, कारण त्याला माहिती होतं पुढचे जे सगळे अध्यक्ष होणार आहेत ना ते चोरच होणार आहेत, म्हणून तसं केलं कान्हा. आणि आता गोपी सावध झाल्या बरं का, त्यांना कळलं हे रोज असं काहीतरी करतात, तेव्हा काहीतरी युक्ती करावी. म्हणून एका गोपीनं काय केलं, ते सगळं दही दूध भरलेले जे छोटी छोटी मडकी होती ना ती अशी उंच, याला आता हात लागेल बरं का आपला. अनेक जण येता जाताना सांगत होते बरं का, त्याला डोकं लागेल डोकं लागेल. आणि प्रत्येक जण तपासून पाहत होता. त्याला खरं तर पाहायचं होतं की आपल्याला डोकं आहे का, असलं तर लागेल ना. जसं काल डोकं दुखतंय कोणीतरी म्हणाल, असलं तर दुखेल ना. पण काही काळजी करू नका, कोणाचंही डोकं लागलं नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ आपण सावधगिरीने वागलो बरं का. हा सगळ्यांना डोकं आहे ना, मी तुम्हाला जाणीव करून देतोय बरं का, तुम्ही कसे हुशार आहात याची. सगळं घर पालथं घातलं बरं का, काही कुठे सापडलं नाही. कान्हा बरोबर घराच्या मध्ये उभा राहिला बरं का. म्हणाला डावीकडे एक फॅन आहे, उजवीकडे एक फॅन आहे, पूर्वेला एक फॅन लावलाय, पश्चिमेला एक फॅन लावलाय, कोणाला उकरू नये म्हणून, गरम होऊ नये म्हणून. आणि म्हणून कान्हा बरोबर घराच्या मध्ये उभा राहिला बरं का. आणि सहज वर बघितलं असं, आणि एकदम आता तिथे उभा राहिला असं कान्हा कल्पना करा. त्यानं वर बघितलं बरं का, म्हणाला आहे बघा इथे इथे आहे बरं का. याच्यात तिनं सगळं लपवून ठेवलेलं असणार. सगळे गोप जमा झाले बरं का कान्हाच्या आरतीवरती. गोप बालक, कान्हा काढायचं कसं रे हे, काही नाही म्हणाला कान्हा, थर लावायचे एकावर एक. सगळ्यात शरीरानं ताकदवान जे आहेत ना ते सगळ्यात खालच्या थराला, त्याच्यावरती त्याच्यापेक्षा थोडेसे अशक्त, आणि सगळ्यात वर मी जाणार म्हणला. कारण समजा वर्ण पडलो ना तर वर्ण जो पडतो त्याला अधिक लागतं. म्हणून कान्हा म्हणाला सगळ्यात वर मी, कारण तुमच्या सगळ्यांची काळजी मला आहे. जो सगळ्यात वर आहे ना त्याला आपल्या सगळ्यांची काळजी आहे बरं का, तेव्हा चांगलं वागा. ही टॅक्स सिस्टीम आहे बरं का, कान्हाने सांगितलं. कान्हा म्हणला सगळ्यांना उभं राहायचं असतं बरं का त्या योजनेमध्ये. 10% लोकांनी टॅक्स भरायचा आणि 90% फायदा घ्यायचा, नाही चालणार. म्हणून ते सगळ्यांना GSTच्या अंडर आणतात बरं का. म्हणून ते सगळं GSTच्या. अजून थोडे दिवस थांबा, माझी काही ओळख नाही आहे, पण एकदा जर BTT चालू झालं म्हणजे बँकिंग ट्रान्झॅक्शन टॅक्स, तर आत्ता जे आपण आकडे काही हजार कोटींमध्ये पाहतोय ना ते काही लाख कोटींमध्ये होतील बरं का, गव्हर्नमेंटचं डायरेक्ट उत्पन्न टॅक्स तो. आणि मग चांगल्या योजना, चांगले रस्ते पाहिजे तर चांगला टॅक्स द्यायला लागणार. तो सगळा विषय आहेच पुढे. कान्हा म्हणला असा छान थर करू, एकावर एक एकावर एक एकावर एक.
आणि सगळ्यात वर मी जाणार आणि ती हंडी त्याला मी म्हणाले खालनं फोडतो बरं का. खालनं फोडलं की काय होणार, सगळी रिकामी होईल ना ती. मध्येच कुठेतरी फोडली तर काय होईल, त्याच्यात शिल्लक राहील. म्हणून काना म्हणला त्याला खालती मी छोटंसं एक भूक पाडतो आणि सगळ्यांनी काय करा, सगळ्यांनी असं आ करून भरायचं. त्याची जी धार आहे ना ती बरोबर सगळ्यांनी पोटभर घ्यायचं म्हणाले. कसं घ्यायचं, सख्या हरी सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी सख्या. बाल दिले गृह गोरस पुष्कळ, बाल दिले गृह गोरस पुष्कळ, गोप मिळून हरू, सख्या हरी चोरी चाल करू. दधी भरणीसी टोचून यातली, दधी भरणीसी टोचून यातली, वदनी धार धरू, सख्या हरी चोरी चाल करू. उद्धव अद्वय गोरस, उद्धव चिद्धन अद्वय गोरस, उर्वे अंग भरू, सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी चोरी चाल करू. एकावर एक थर लावले. काना सगळ्यात वर चढला बरं का. आणि त्यानं काय केलं, ही जी हंडी होती ना ती फोडली. या लहान मुलींना सांगा कोणाला, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधे राधे गोविंद राधे, राधे राधे गोपाल राधे. तिचा फोटो काढा कॅमेरा बंद कोण आहे, नारळ काय टाकला परत. राधा कृष्ण गोपाल कृष्ण म्हणा, बाकीचे चालू. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, छान छान छान. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. हाँ, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. हथोड़ी हथोड़ी. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. हाँ, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
नंतर पुढावं लागेल सावकाश. हातोडी आहे आपल्याकडे. जाताना सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे, काय काळजी करू नका. काल्याचा प्रसाद आहे आज. बसा काल्या गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की कान्हाजण जेव्हा हे दही अंडी